think that I can see you anxiously. Try not to catch you into me. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी. तर तुम्हाला माझ्याकडनं माझ्या सर्व परिवारकडनं नवरात्रीची हार्दिक शुभेच्छा. तर त्याच निमित्ताने आज आम्ही जाणार आहोत इगतपुरीला घाटन देवीचे दर्शन करायला. तर इगतपुरी पासन 3-4 किलोमीटर दूर घाटन देवी मातेचं मंदिर आहे. तिथं बेसिकली 2 मंदिर आहे, एक हायवेच्या शेजारी आणि एक माउंटेनला थोडस मध्ये जाऊन तिथं आहे. तर आता तुम्हाला देवीचे दर्शन घडवतो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत इगतपुरी घाटन देवी मातेच्या मंदिरात. आता आपण आपली गाडी सुद्धा पार्क केलेली आहे. आता खूप गर्दी आहे, पण आम्ही आता दर्शन घेऊ. तर चला आपण जाऊयात आता. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मंदिरात आणि माझ्या मम्मीने ओटीचा सामान सुद्धा घेतलेला आहे. आणि आज 4थी माळ आहे, त्यामुळे इथं खूप गर्दी सुद्धा झालेली आहे. पूर्ण इगतपुरीची पब्लिक आलेली आहे. हा ओटीचा सामान. आता आपण मध्ये जाऊयात आणि थोड्या वेळाने खालची जी देवी आहे तिचं पण दर्शन घेऊयात. तर चला आपण मध्येच जाऊयात. मित्रांनो, इथं जेंट्स आणि लेडीजची सेपरेट लाईन बनवलेलं आहे. आणि 4थी माळ असल्यामुळे इथं खूप गर्दी सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता, खूप मोठी लाईन आहे.
तर मित्रांनो, आमचे एकदम मनापासून दर्शन झालेले आहेत आणि आम्हाला आरती सुद्धा भेटली. एवढी पॉझिटिव्ह फिलिंग येत होती आम्हाला, म्हणजे पप्पा आणि मी एकदम इमोशनल होऊन गेलो होतो. ते जेव्हा आरती चालवत होती एकदम पॉझिटिव्ह, ते घंटी वाजताय, टाळ्या, ते एकदम, आता मी तुम्हाला ते एक्सप्रेस सुद्धा नाही करू शकत, एवढं मला भारी वाटत होतं. तर मनापासून आमचं दर्शन झालेलं आहे. आता अजून दुसरी देवी तुम्हाला दाखवतो, तिचे सुद्धा दर्शन घडवतो. तर चला आपण जाऊयात. मित्रांनो, आता थोडीशी पेट पूजा सुद्धा करणार आहे आपण. खूप फिरलो तर भूक सुद्धा लागली, आता थोडस पेट पूजा करूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण देवीचं दर्शन घेतलं. मला खूप पॉझिटिव्ह वाईब झाला आणि देवीचं दर्शन घेऊन चाललो आता मी घरी. तर होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.